आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांची आढळाखोर मुळाखोर या शिष्टमंडळानं भेट घेतली. खरं तर अजितदादा पवार साहेबांचा नेहमीच अकोले तालुक्यावरती प्रेम राहिले आणि आज हे शिष्टमंडळाने 2-4 दिवसापूर्वी जे काही आढळेच्या परिसरामध्ये एक सभा झाली आणि मुळेचा प्रश्न तर बऱ्याच दिवसापासून कारखान्यापासून अजितदादांकडे दिला होता, तर त्या संदर्भातली बैठक मागितली होती. त्यांनी आज बैठक दिली. त्या बैठकीमध्ये खूप चांगली चर्चा झाली आणि प्रश्न मार्गी लागले. त्यामध्ये महत्त्वाचं आढळा खोऱ्यामध्ये जे काही 3 गाव आणि भोजापूर योजना आहे, तर ती नेण्यासाठी जल जीवन मिशन देऊन पाणी देणं आहे. परंतु हे पाणी देत असताना केंद्राचा निर्णय आहे की पिण्याचं पाणी सगळ्यांना दिलं पाहिजे. याला आमचाही विरोध असण्याचं तसं काही कारण नाही. परंतु जर आढळा धरण हे बऱ्याच वेळा भरतच नाही आणि शेतीच्या पाण्यालाच एवढा मोठा तुटवडा आहे, तर बाकीच्या गावांना पाणी द्यायचं कसं काय, म्हणून त्याच्यावर पर्याय म्हणून जी काही बिताका पाणी वळण योजना आहे, आधी राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून एक कशी तरी त्यावेळेला योजना झाली. त्याच्यामध्ये ते कालवा फुटून गेला, बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आणि तो जुमला आहे तो मातीत मिसळला. तर ते पश्चिम घाट पाणी वळण योजनेतून ते बिताका प्रकल्प झाला पाहिजे. होताना तिथल्याही शेतकऱ्यांना अडचणी आल्या नाही पाहिजे. पुढचा जो पाणी न्यायचे धरणाकडे, तर ते बंदिस्त कॅनलमधून नेलं शेवटला तर शेतकऱ्यांच्या जमिनी वाया जाणार नाही. फॉरेस्टमधून जे जाणार आहे तिथं कॉन्क्रीटचा बांध घालून जर खाली पाणी आणलं कॅनॉलद्वारे तर तसं होऊ शकेल आणि तिथं त्याही गावकऱ्यांना अडचण नाही राहणार आणि खालच्याही शेतकऱ्यांना अडचण नाही राहणार आणि आढळा धरण 100% दरवर्षी भरलं जाईल. म्हणजे शेतकऱ्यांना ते पाणी भेटणार आहे. मग राहिला प्रश्न जो आढळच्या कॅचमेंट एरियामध्ये जी गावं आहेत खालच्या परिसरातले, त्यांना काय होणार आहे की तीच निळवंडेच्या कॅचमेंटमधूनही पाणी घेणार आहे. ते एका याच्यातून त्या लोकांना वगळलं जावं. म्हणजे एक तर निळवंड्याचं पाणी घ्यावं, नाही तर त्यांनी आढळचं घ्यावं. त्यातल्या त्यात निळवंड धरण मोठा स्रोत आहे, त्यामुळं ते कॅनलचं पाणी जिथून जाते ती गावं त्या टाकावीने आढळेच्या लाभक्षेत्रातून वगळावी. या महत्वाच्या 2 मागण्या होत्या. त्या दृष्टीनं दादांनी पावलं उचलतोय सांगितलंय आणि ज्या वेळेला सरकारी रिपोर्ट येईल तर त्यानंतर याच्यावर लगेच निर्णय घेतला जाईल. म्हणजे काही दिवसात तो प्रश्न मार्गी लागणार आहे. इकडं मुळेचा प्रश्न अजितदादा पवार साहेबांनी खास बाब म्हणून त्यावेळेला केलं, म्हणून ते 600-700 MCFTचं धरण झालं, म्हणून काही कवीना मुळा नदीवरती शेती फुलायला लागली. परंतु आता परत पठार भागाची जी योजना आहे तेही गाव माझ्या मतदारसंघातली, त्यांनाही पाणी देणं आहे. इतक्या दिवस या पुढाऱ्यांनी का दिलं नाही मला काही माहीत नाही, परंतु पिण्याचा पाण्याचा हक्क प्रत्येक माणसाचा आहे. पण हे करत असताना त्यांना आपल्याला 24 ते 27 MCFT पाणी द्यायचं. त्यातले 6 महिने जवळजवळ ओव्हरफ्लोचं पाणी जाणार आहे. म्हणजे 16-17 MCFT पाणी तुम्हाला फक्त द्यावं लागणार आहे. म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत आपला जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत ओव्हरफ्लोचं पाणी असतं. 6 महिने त्यात जातात, बाकीचं पाणी द्यायचे 16-17 MCFT. परंतु ते होत असताना आपल्याला आपल्या धरणामध्ये पाणी साठा परतचा वाढला पाहिजे म्हणून एक शिसवत मिळवणे म्हणून धरण आहे दोरांबीत, तर ते 150 ते 200 MCFTची साईड आहे. तिथं फॉरेस्टची जमीन जात नाही, शेतकऱ्यांच्या अडचणी तयार होत नाही आणि शेतकऱ्यांची जमीन जात नाही, अशी एक सुंदर साईड. तिथं लहानटे गुरुजी असेल, गायकर साहेब असेल, आम्ही सगळ्यांनी जाऊन ती साईड पाहिली आणि ते पण प्रश्न खास बाब म्हणून अजितदादा पवार साहेब मार्गी लावत आहेत. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न असा तयार होतो की जुने जे राजकारणी आहेत की आम्हाला जे करता आलं नाही ते आमदारालाही करता येऊ नये म्हणून अडथळे निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतो. जनतेने हे सगळं जाणून घेतलं पाहिजे की भविष्यामध्ये वरच्या आदिवासी बांधवांना उठून देतील की अरे तुमच्या जमिनी घालवणार, तर बिलकुल कुणाची जमीन जाणार नाही त्याच्यामध्ये. आणि खालच्या भागातही ज्या वेळेला पिंपळगाव खांड आहे तर त्याच्यामध्ये कधी पाहिजे तेव्हा ते पाणी सोडवता येणार आहे. म्हणजे इतकी सुंदर साईड आहे आणि जवळच्या अंतरावरची, त्यामुळं पिंपळगाव खांडमध्ये पाणी सोडायला सुलभ जाणार आहे. आणि मग जे काही पठाराला पाणी द्यायचंय किंवा कुठं पाणी द्यायचे तर ते पाणी देताना आपल्याला कुठल्याही अडचणी होणार नाही. म्हणजे आपल्या दृष्टीनं इकडं शिसवत मिळवणी होणं गरजेचं आहे आणि ह्या बाजूला बितांगा प्रकल्प होणं गरजेचं आहे. आणि आढळेच्या कॅचमेंट एरियातली जी गावं आहे ती निळवंड्याच्या कॅचमेंट एरिया जी येतं ते तिथं टाकणं गरजेचं आहे कॅनॉलच्या. हे सगळं जर झालं तर मला वाटतंय मुळा आणि आढळेचा प्रश्न मार्गीला आहे. प्रवरेतही
काही आता माझ्याकडे माकोडोन सारखा मी एक प्रकल्प करतोय प्रवरेवरती, का जो बऱ्याच वर्षापासून मानेरेचा प्रॉब्लेम होता तो मिटतोय. म्हणजे मुळा, प्रवरा, आढळा ह्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आणि खालची जे गाव आहे त्या गावांना आपण जलजीवनच्या माध्यमातून पिण्याचं पाणी देणार आहे. परंतु जालिंदरजी म्हटले तसं की हा प्रकार नको की काही झालं तरी अकोल्यात धरणं आणि पाणी मात्र तुम्ही पाहिजे तिथं घेऊन जायचा. तर आता मला वाटतं हे मॅटर इथंच थांबलं पाहिजे. आता याच्यानंतर नवीन गावं कुठली इथून पिण्याच्या पाण्यालाही मला वाटतं निळवंडेच्या कॅचमेंटमध्ये असेल किंवा आढळेच्या असतील किंवा तिकडं मुळेच्या कॅचमेंटमध्ये आता अधिक आमच्या अकोल्यावरती भार टाकू नये ना आमच्यावरती अन्याय करू नये की सरकारला विनंती राहील. आणि मला वाटतं त्या दृष्टीने सगळं होणार आहे. गायकर साहेबांची जी भूमिका, तोपर्यंत याला प्रशासकीय मान्यता भेटत नाही तोपर्यंत ह्या योजना आम्ही होऊ देणार नाही, तोपर्यंत पाईप टाकून देणार नाही. तर मला तसं सरकारकडनं होताना दिसते की याला प्रशासकीय मान्यता लवकर भेटते आणि त्यानंतर मात्र हे प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळं खालच्याही शेतकऱ्यांनी किंवा जे काही गाव आहेत ज्यांना पिण्याचं पाण्याची योजना व्हायला पाहिजे तर त्यांनी एवढं लक्षात ठेवा की इकडं पाणी उपलब्धता जर प्रशासकीय मान्यता भेटली तर तुमच्या गावाचा प्रश्न निकाली लागेल. त्यामुळं तुम्हीही फार तोपर्यंत आग्रही राहू नये आणि संघर्षाचं वातावरण तयार करू नये. अकोल्यातील मायबाप जनतेला मी ही विनंती करतो की विनाकारण काही पुढारी काहीच प्रश्न सोडू शकत नाही, परंतु फक्त राजकारण म्हणून ढवळाढवळ करताय तर त्यांच्या भूत थापांना बळी पडू. जे प्रश्न सोडू शकतील, ज्यांच्यात क्षमता आहे 100% तुम्ही त्यांच्या मागे राहा. लोकशाहीनं तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय, मागण्या मांडण्याचा अधिकार दिलाय, परंतु फक्त कुणीतरी राजकीय पोळी भाजवायची म्हणून किंवा आपलं अस्तित्व निर्माण करायचं म्हणून काहीतरी कुणावरती चिखलफेक करून आपलं राजकारण करून पाहत असेल तर ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. म्हणून जनतेनं विश्वास ठेवा की जसं 3-4 वर्षापासून अकोले तालुक्यात पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही, सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी भेटलं, पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या नाही, आपण आपला अकोले तालुका हा टँकर मुक्त करत होतो. काही दिवसात मला मतदारसंघ टँकर मुक्त करायचा आहे. त्यामुळे हे सगळं त्याच्यावरच्या उपाययोजना होतील. आज सगळे मुळा आणि आढळा खोऱ्यातून किंवा पूर्ण अकोले तालुक्यातून जे काही कार्यकर्ते इथे आले, शेतकरी इथे आले, नेते मंडळी इथे आले, मनापासून सगळ्यांचा आभार. आणि तुम्ही आज जे ऐकलंय हे लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांचा नक्कीच आपल्यावरती विश्वास आहे, अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे. परत एकदा सर्वांचा आभार. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.